नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या IDBI बँकेमार्फत ही पदभरती केली जात आहे। विशेष म्हणजे कायमस्वरूपी अशी पदं या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जात आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी जॉब मिळवता येणार आहे, तसे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन 2 ते 3 दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि लगेचच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ मी बनवला होता। मात्र आज सविस्तर नोटिफिकेशन IDBI बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये एक्झामचा सिलेबस नेमकी कसा असणार आहे, कोणकोणते विषय विचारले जाणार आहे, किती पगार या पदांसाठी दिला जाणार आहे, या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। मित्रांनो, या दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे। यामध्ये पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर हे महत्त्वाचं पद भरलं जात आहे। मित्रांनो, 1100 पदांची ही एक बंपर भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। प्रत्येक झोन वाईज किती जागा असणार आहे, यासाठी कोणती भाषा गरजेची आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मुंबई, नागपूर किंवा पुणे या झोनसाठी तुम्ही ट्राय करू शकता आणि यासाठी मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महाराष्ट्राव्यतिरिक्त तुम्ही बाकीच्याही झोनमधनं ॲप्लिकेशन करू शकता, मात्र त्या झोनची भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो जे पदं या ठिकाणी मुंबई, नागपूर, पुणे किंवा बाकीच्या झोनमधनं भरली जाणार आहे, या प्रत्येक पदाचं नेमकी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। यामध्ये मुंबई झोनसाठी 130 जागा, नागपूर झोनसाठी 50 जागा, तर पुणे झोनसाठी 55 जागा असणार आहे। अशा पद्धती मित्रांनो टोटल ऑल ओव्हर इंडिया 1100 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता या पदांसाठी नेमकी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर उमेदवारांकडे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणं आवश्यक असणार आहे। तर सर्वप्रथम उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांचं वय 20 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये देखील राखीव प्रवर्गातील जे आपले उमेदवार आहे त्यांच्यासाठी वयाची विशेष शिथिलता असणार आहे, ते देखील सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत। म्हणजे फक्त तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही फ्रेशर आहात, कोणताही अनुभव तुमच्याकडे नाही, तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता 8 मार्च 2026 ते 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या पदांसाठी उमेदवारांची 12 एप्रिल 2026 रोजी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। पगार तुम्ही बघू शकता 6.14 लाख ते 6.50 लाख पर ॲन्युअम इतका पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। म्हणजे जवळपास 55,000पर्यंत प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त IDBI बँकेकडनं भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी करिअर प्रॉस्पेक्ट्समध्ये बघू शकता 3 वर्षानंतर तुमचं प्रमोशन देखील या पदांसाठी केलं जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे, तुम्ही तुमच्या झोननुसार ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो जी ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे ही 200 प्रश्नांची आणि 200 गुणांची असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 120 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। 4 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना या पदांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस यांसारख्या विषयांचा समावेश होतो। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी या ठिकाणी पेनाल्टी देखील असणार आहे। 1/4 म्हणजे 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या
क्वेश्चनच्या आन्सरसाठी उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. 100 गुणांचा तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत असणार आहे, ज्यासाठी 50% गुण कमीत कमी मिळवणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धती मित्रांनो, जी फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे, ही 75% ऑनलाईन टेस्टचे मार्क आणि 25% तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क असे टोटल 100 गुणांपैकी या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना झोन वाईज या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे. तत्पूर्वी उमेदवारांची मेडिकल चेकअप देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. या पदांसाठी अर्थातच जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं वय 20 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील अतिरिक्त सूट तुम्हाला बघायला मिळते. ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ ए ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर अप्लाय ऑनलाईन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम उमेदवारांना त्यांचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांना एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरायची आहे. जे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायला लावलेले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 250 रुपये, तर बाकी उमेदवारांना 1050 इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात. तर अशा पद्धतीने संपूर्ण इन्फॉर्मेशन या PDF मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ही आपली पहिली ॲडव्हर्टाइजमेंट होती. यानंतर दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत असिस्टंट मॅनेजर हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे. या पदाच्या देखील 200 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीचे जे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या 1100 जागा आणि असिस्टंट मॅनेजरच्या 200 जागा, अशा पद्धतीने 1300 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे. यासाठी उमेदवारांनी 8 मार्च ते 19 मार्च या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, आता ही जी सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट आहे असिस्टंट मॅनेजरची, यासाठी उमेदवारांकडं पदवीसोबतच 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्राचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. या पदांसाठी उमेदवारांचं वय 21 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आणि यामध्ये देखील रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे. 19 मार्च 2026 पर्यंत उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. यामध्ये देखील उमेदवारांची 12 एप्रिल 2026 रोजी ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. या ऑनलाईन टेस्टचं स्वरूप देखील पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला सांगितली होती त्या पद्धतीचीच असणार आहे. बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन पहिल्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसारच असणार आहे. यामध्ये पगार तुम्ही बघू शकता, 48,480 ते 85,920 असा जबरदस्त पगार उमेदवारांना असिस्टंट मॅनेजर या पदासाठी दिला जाणार आहे. बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲडव्हर्टाइजमेंट 1 आणि ॲडव्हर्टाइजमेंट 2ची सेमच असणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही अशा दोन्ही पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता जर तुम्ही पात्र असाल. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला पहिल्या ॲडव्हर्टाइजमेंट जे 1100 जागा आहे त्यासाठी अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, अर्ज करता वेळी जर कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.